राशाचे फोटोशूट केलेलं आहे बघा. छान आता मस्त उभी राहायला लागली म्हणून तिचे फोटोशूट केले. आता संध्याकाळची वेळ होती, रांगोळी टाकली, दिवा लावला, रांगोळीवर पण दिवा लावला, ओट्यावर एक लावलेला आहे, दरवाजासमोर एक लावलेला आहे, बाप्पांसमोर. आता थोडा वेळ राहील बाप्पांसमोर. राशा उठली का दिवा आवरावा लागतो देवांसमोर पण. आता राकेशने आणला किराणा, दिवाळीचा किराणा आणलेला आहे. उद्यापासून दिवाळीचा फराळ बनवण्याचं सुरू होईल. आता आवडे पण झाले होते बघा, परातीमध्ये ओतून घेतले. आता सकाळी सुकायला टाकेल. आणि शेवसाठी हे डाळीचं पीठ दळून आणलेलं आहे. इथं आता आहे ना फ्लावर कापून घेतलेले मी, शेंगा पण वापून घेतल्या. दारावर आलेला होता लहरीवाला, तर 2 किलो शेंगा घेतल्या, मस्तपैकी वापून घेतलेला आहे. आता त्यांना सकाळीच उन्हामध्ये आवडे बिन ते बी उन्हात टाकेल. त्यानंतर इथं राशासाठी शोपल आणलेले, तिला ना सकाळी ज्यूस करावं लागतं शोपलचं. काहीतरी असं बनवून खाऊ घालायला तिला वेळ नसतो. मग शोपल कसं ज्यूस बनवलं का मस्त अंजीर वगैरे, ओली खजूर आणि सफरचंद असं टाकून ज्यूस बनवलं का मस्त पिऊन घेते ती. 12 वाजेपर्यंत बघायचं काम राहत नाही. बघा कशी उभी राहायला लागली आणि मस्त तिच्या बाबांसोबत मस्तपैकी खेळते, मस्ती करते. खूपच मस्तीखोर आहे आमची राशा. तर बघा आता फ्लावर कापलेली होती ना मस्तपैकी, आता हिला धुवून पण घेतली, चपात्या करून घेतल्या. इथं चपात्या करून घेतलेल्या आहे. आता चपात्या पण झालेल्या आहे. आणि फ्लावरची भाजी करून घेतली, थोडीशी सोयाबीन टाकून फ्लावरची भाजी करून घेतली. हे अशा प्रकारे थोडे मस्त सोयाबीन टाकून बघा, छान मस्त भाजी. बाय बाय.